नमस्कार. आंबा फळांचा राजा. आपल्या आसपास खूप रेअरली अशी व्यक्ती आपल्याला सापडेल ज्याला आंबा आवडत नाही, की तो म्हणतो नो आय डोंट लाईक मँगोज. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आंबा आवडतो, पण दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंबे खातो. बट इन द बॅक ऑफ माइंड आपल्याला सतत एक काळजी असते, आंबे खाऊ का नको, माझं वेट तर वाढणार नाही ना. शुगर किंवा डायबिटीसचे जे पेशंट आहेत त्यांना तर वेगळीच काळजी असते की बाबा आंब्याने माझी शुगर खूप जास्त वाढेल, इतर फळांप्रमाणे मी आंबे खाऊ शकतो का नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत. सर्वात आधी बघूया न्यूट्रिशनल व्हॅल्यूज काय आहेत आंब्याच्या. जर आपण 100 ग्रॅम आंब्याचा गर घेतला तर त्याच्यामध्ये 60 कॅलरीज असतात, फक्त 60 कॅलरीज असतात. आणि त्याच्यामध्ये इतरही न्यूट्रिएंट्स असतात. त्याच्यामध्ये 2 ग्रॅमच्या थोडंसं जास्त फायबर असतं. देन त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, व्हिटॅमिन ए असतं, पोटॅशियम असतं. सो असे इतर फळांप्रमाणे मँगोमध्येही भरपूर न्यूट्रिएंट्स असतात. आणि कॅलरीज बघितलं तर 100 ग्रॅमला फक्त 60 कॅलरीज असतात. मग कसं वाढतं आंबे खाल्ल्याने वजन? वेल, आंबे खाल्ल्याने वजन वाढत नाही, आंबे प्रमाणाबाहेर खाल्ल्याने वजन वाढतं. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे एक्सेस इज ऑलवेज डेंजरस, अति सर्वत्र वर्जते. त्यामुळे आंबे जे आहेत ते प्रमाणामध्ये खायला पाहिजेत, जसं आपण इतर फळं खातो. इतर फळं समजा चिक्कू, द्राक्ष, वॉटरमेलन हे जेव्हा सीझनमध्ये येतात तेव्हा आपण काय करतो, 1 किंवा 2 चिक्कू खाणार, किंवा 1 किंवा 2 वेळेस दिवसातनं द्राक्ष खाणार, थोडंफार 1-2 फोडी कलंगडाच्या खाणार. आपण त्याला कधीही ओव्हर कन्झ्युम करत नाही. कुठलीही गोष्ट आपण ओव्हर कन्झ्युम केली, प्रमाणाबाहेर खाल्ली तर ऑब्व्हियसली वेट वाढणारच. होतं काय, आपल्या सर्वांनाच आंबा खूप आवडतो, त्यामुळे आपण एकच विचार करत असतो, अरे वर्षातून एकदाच आंबा मिळणार आहे आपल्याला, हे 2-3 महिनेच काय ते आंबा खायला मिळणार आहे, याच्यानंतर 9-10 महिने काहीच नाही, त्या आता अवेलेबल आहेत तर खाऊन घ्या, नंतरचं नंतर बघू. सो या थॉट प्रोसेसमध्ये आपण भरपूर आंबे खातो. समोर जेवढे येतील तेवढे आपण संपवायचा प्रयत्न करतो. आणली पेटी की ते आपण संपवायचं असंच आपण ठरवून ठेवतो. सो प्रमाणाबाहेर याला खाऊ नये, प्रमाणात मध्येच खावं, इतर फळांप्रमाणेच खावं. आणि होतं काय, आंबे तर आपण खातोच, नुसतेच आंबे तर आपण खातोच, बट आपण त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवतो. जसं आमरस बनवतो, देन मिल्कशेक बनवतो, किंवा त्याचा आम्रखंड बनवतो, किंवा मँगो लस्सी बनवतो. सो या रेसिपीज, या डिशेस जेव्हा आपण आंब्याच्या बनवतो त्याच्यामध्ये ॲडिशनल शुगर जाते, देन दूध त्याच्यामध्ये ॲड करतो, क्रीम ॲड करतो, काही जण आईस्क्रीम्स ॲड करतात. एक्स्ट्रा कॅलरीज त्याच्यामध्ये ॲड होतात. आणि आपण ब्लेम कुणाला करतो? आंब्याला, की आंबे खाल्ल्यामुळे माझं वजन वाढलं. नाही, आंबे खाल्ल्याने तुमचं वेट नाही वाढत. तर आंब्याच्या ह्या ज्या वेगवेगळ्या डिशेस आहेत ज्याच्यामध्ये भरपूर कॅलरीज आपण ॲड करतो, शुगर, क्रीम, मिल्क याच्या स्वरूपात, त्यामुळे आपलं वेट वाढतं. आंबे हे मॉडरेशनमध्ये म्हणजेच प्रमाणातच खायला हवेत. दिवसाला 1-2 ते 3 एका हेल्दी पर्सनसाठी इज इनफ. पण तुम्ही जर खूप जास्तच आंबे खाणार असाल, त्याच्या वेगवेगळ्या डिशेस खाणार असाल, तर आंबे प्रमाणाबाहेर खाल्ल्यामुळे तुमचं वेट वाढू शकतं. आता येऊया आंबे खाल्ल्याने शुगर म्हणजेच रक्तातली साखर वाढते का नाही याच्याकडे. डायबेटिक पेशंट्सना सीझनल फ्रूट्स जे आहेत ते अलाउड असतात. दिवसातून एखादं सीझनल फ्रूट, फळ तुम्ही खाऊ शकता. पण आंब्याचा सीझन संपला की खूपशा डायबेटिक पेशंट्सची ब्लड शुगर लेवल जी आहे ती वाढलेली दाखवते, आणि याला आपण रिस्पॉन्सिबल ठरवतो की आंबे खाल्ल्यामुळे ब्लड शुगर वाढलेली आहे. वेल, एवढं एकच रिझन नसतं. होतं काय, आपण जर आंब्याचा GI चेक केला, ग्लायसेमिक इंडेक्स जर आपण चेक केला, तर तो 51 to 56च्या मध्ये येतो, म्हणजे मॉडरेटमध्ये येतो. म्हणजे आंबा खाल्ल्याने खूप जास्त शुगर वाढते असं नाही. कुठलाही फळ, कुठलंही अन्नपदार्थ आपण खाल्लं की रक्तातली साखर ही थोडीफार वाढतेच, पण एकदम स्पाईक होते का हे बघावं लागतं आपल्याला. सो आंबा खाल्ल्याने ब्लड शुगर ही एकदम स्पाईक नाही होत, कारण त्याच्यामध्ये थोडंफार फायबर पण असतं. शुगर लेवल्स कधी वाढतील? ज्या वेळेस आपण हे आंबे प्रमाणाबाहेर खाऊ त्यावेळेस. जे शुगरचे पेशंट्स आहेत, डायबेटिक पेशंट्स आहेत, त्यांना खाण्यापिण्यावरती बरेच रिस्ट्रिक्शन्स येतात. म्हणजे साखरेचा चहा घेऊ नका, देन फ्रूट्स जे आहेत ते प्रमाणाबाहेर घेऊ नका. मग हे वर्षभर त्यांना रिस्ट्रिक्शन्स फॉलो करावे लागतात. आणि ज्यावेळेस आंब्याचा सीझन येतो आणि खूप ते डिप्राईव्ड असल्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही, आता आंबे आहेत तर खाऊन घ्यावे. आणि शुगर पेशंट्स ही आंबे प्रमाणाबाहेर खातात, त्यामुळेही त्यांची शुगर लेवल वाढते. आणि प्लस हे डायबेटिक पेशंट्स पण आंब्याच्या दुसऱ्या रेसिपीज खातात, जसं आमरसपुरी खाल्ली जाते, आम्रखंड खाल्लं जातं. वेडिंग सीझन म्हणजेच लग्नसराई असल्यामुळे बरेचसे फंक्शन्स अटेंड करावे लागतात, त्यावेळेस आंब्याचे काही पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे काय होतं, सतत रिपिटेटिव्हली आंबे आणि आंब्याचे वेगवेगळे पदार्थ हे जास्त खाल्ले जातात शुगर पेशंट्सकडून, आणि त्यामुळे त्यांची शुगर लेवल जी आहे ती वाढलेली असते. सो डायबेटिक पेशंट्सनी पण दिवसभरातून एखादा मीडियम साईजचा आंबा खायला काहीही हरकत नाही.
दिवसभरातून एकच आंबा मीडियम साईजचा, आणि तोही कधी खावा? 2 जेवणांच्या मध्ये तुम्ही जर आंबा खाल्लात तर त्याचा तुमच्या ब्लड शुगर लेवलवरती एवढा जास्त इफेक्ट होणार नाही, तुमची ब्लड शुगर लेवल एवढी जास्त स्पाइक होणार नाही. सो मीडियम साईजचा एखादा आंबा 2 जेवणाच्या मध्ये ॲज अ स्नॅक तुम्ही घेतलात तर तो तुम्हाला काही अपाय करणार नाही. सो हा होता आजचा व्हिडिओ, हे सांगणारा की आंबा हा प्रमाणातच खावा. मॉडरेशन इज द की वेन इट कम्स टू डाएट. हो, डाएटमध्ये बऱ्याचशा गोष्टींचं उत्तर एकच असतं, मॉडरेशन. प्रमाणातच सर्व काही आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि तुम्ही एका वेळेला किती आंबे खाता हेही मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.